जो पंपावर जो घोटाळा झाला तो घोटाळा 16/5/2025 रोजी मी आणि सचिव यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये आम्ही जे काही आरोपी असतील त्यांची नावं हे टाकून तक्रार दिलेली होती. त्या दरम्यान 16/5/25 त्या तारखेला पोलीस स्टेशनला आवक जावक रजिस्टर असते. त्या रजिस्टरला आपली तक्रारीची नोंद आहे. ही तक्रार दिल्यानंतर जे कोण विरोधक आमचे असतील हुबाल साहेबांनी 21 तारखेला त्या 20 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले की बाबा आम्ही मार्केट कमिटीचा घोटाळा काढला. तुम्ही मार्केट कमिटीचा घोटाळा काढला असता तर तुम्ही 16 तारखेच्या आधी तक्रार का दिली नाही, हा माझा त्याला सवाल. तुम्हाला जर एवढं कळत होतं तर 16 तारखेच्या आधी तुम्ही का झोपला होता का? तुम्ही कुठे गेलता 16 तारखेच्या आधी? आम्ही 16 तारखेला तुम्ही पोलीस स्टेशन रजिस्टर बघा. 16 तारखेला आम्ही ती तक्रार नोंद केलेली सचिवाच्या नावाने ती तक्रार नोंद आहे. जी घोटाळा झाला आता त्यांचा दुसरा एक आरोप आहे की 2021-22 पासून आज अखेर 1.5 कोटीचा घोटाळा. तर त्यांच्या एवढं लक्षात येईना 2021-22 ला आमची सत्ता नव्हती. आम्ही सत्तेत आलो 18/5/2023 ला. 18/5/2023 ला सत्तेत आलं ही त्यांच्या लक्षात नाही. तुम्ही ज्यावेळेस आला त्यावेळेस बघायचं ना 18/5/2023 ही तारीख आमची. आमच्या काळात जी काय घडलं, आम्ही ज्या मुलांनी काय घोटाळा केला त्यांनी स्वतः येऊन पोलीस स्टेशनला स्वतःच्या स्टॅम्पवर लिहून दिलं की आम्ही एवढी एवढी रक्कम आम्ही काढले, आम्ही बाहेर तयार आहे, आम्हाला काय तर मदत द्या. ही विषय आमच्याकडे लेजर पेपरवर वगैरे असं नाही. त्यांनी येऊन स्वतः पोलीस स्टेशनला 16/5/25 ला तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारमध्ये स्वतः सगळ्यांनी स्टॅम्पवर लिहून दिले पोलीस स्टेशनला की आम्ही असंच झालं. आता ही काय करते भुबाले, त्या मुलांना फोन करते तुम्ही पैसे भरू नका, ही काय असेल ते आम्ही कायम कर्मचाऱ्याला वसूल करतो, कायम कर्मचाऱ्याला आपण घरी घालतो, ही यांचं म्हणणं. पण आम्ही काय म्हणतो बाबा ही कायम कर्मचारी ही संस्था वाढवण्यात सगळ्यात मोठा हात कायम कर्मचाऱ्याचा. आम्ही असं खरं बोललं काही म्हणते कायम कर्मचाऱ्याला पाठीशी घालतो. पाठीशी घालायचं काय संबंध नाही. जर का एखादा कायम कर्मचारी ह्या दोषी असेल त्याच्यावर ही फौजदारी गुन्हा दाखल होईल. त्यानंतर विषयाला आम्ही गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर 5 लाखावरचा घोटाळा असल्यामुळं ही तक्रार नोंद होत नाही. ही तक्रार एसपी ऑफिसला जात. आम्ही चौकशी लावून एसपी ऑफिसला गेलं. एसपी ऑफिस कडून 19/2/26 त्या दरम्यान आम्हाला फोन आला की तुमच्या याला मंजूर आले, तुम्ही तक्रार देऊ शकता. ही तक्रार पण सचिव साहेबांनी स्वतः जाऊन तक्रार दिलेली आहे की ह्यांना माहित नाही. ही नोंद झाल्यानंतर 2 दिवसांनी जागे झाली. जागे झाल्यानंतर परत म्हणायला लागली की ही घोटाळा मी माझ्या मागणीला येस. तुझी मागणी होती कधी 20 तारखेला, तुम्ही का 21 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्ही त्याच्या आधी घेतलं का? तर तक्रार कोणा नाव नाही, सचिव साहेबांना नाव नाही. तुम्ही जे काय फरक होता की आमच्या कार्यकर्ते कामगारांनी भरलेला आहे, भरलेला फरक राहिलेला फरक ती द्यायला तयार होती. हातावली रोकड आणि मीटर मधली फरक या 2 तत्व होते. हातावली त्यांनी भरली, मीटर मध्ये भरले नाही. त्यानंतर त्यांचा आरोप आला ह्याच्या बिलाचा विषय, तुम्ही बिल असे काढताय तसं काढताय. प्रत्येक बिल मिटिंगला येतं. मिटिंगला आल्यानंतर ठराव होतो, ठरावानं मंजूर होतं. त्यानंतर आपण चेक वगैरे कशाद्वारे पैसे देत जातात. काय कमी पैसे असेल तर रोकड देतो, काय चेक न देतो, ही विषय झाला. त्यानंतर आता आमच्यात 18 संचालक आहेत. 18 मध्ये 17 संचालकाची कधी तक्रार नाही. एकमेव हुबाले साहेब तक्रार मार्केट कमिटीवर देतात. ती त्यांचा पेशा आहे. त्यांना स्टंटबाजी करायची सवय आहे. ह्यांचं स्वभाव असा आहे की ह्यांचं नाव चर्चेत राहिलं पाहिजे. ह्यांना राहायचं झेडपीला उभा
त्यामुळे यांचं म्हणणं होते की मला चर्चेत येण्यासाठी मी अशा तक्रार चालू ठेवलं का मी माझं नाव पद वाढल. पण असं नसते. जनता जनार्दन, जनतेचं मत, जनतेचा कौल असतो की जनतेने त्यांना दाखवून दिलं. ह्या जनतेच्या कौलामुळं त्यांचं अजून मानसिकता बदलली. ही बदलली का आता म्हणलं मला मोकळा जाय मी तक्रार द्यायला तुमच्यावर. ह्यांना गावानं ह्यांच्या नाकारलं. गावाने ह्यांना विचारलं नाही. गावात पैशानं मागे राहिली. ह्याचा ताव मार्केट कमी काढते. अरे काय संबंध आमचा? आम्ही आहे ना सक्षम इथं. तुम्ही ही पंप बंद पाडण्या नादात तुमचा पण पंप 8 दिवस बंद आहे. त्याकडे लक्ष द्या ना. आम्ही सक्षम आहे यात. तुम्ही येऊन जाऊन आता आमची चांगली कामं बघा. आमच्याकडे आस्थापना खर्च 50% आम्हाला करता येतो. आम्ही 23% करतोय. तर मार्केट कमिटी आम्ही पहिल्या वर्षी आमचा नंबर मार्केट कमिटीला 41 रँकिंगच्या विषयाला तरी आक्षेप घेते. अरे हे 2 नंबरनं रँकिंग आला. अरे ती पण निवड करते. आपल्या हातात नाही. जिओ टॅगिंग आहे. चांगले बघा ना काय तर. आणि त्याला कसं आहे प्रत्येकाला बोलवणार. आज एकाला बोलणार, त्याला देणार, दुसऱ्याला देणार, असं चालूच राहते. काय काय मित्र आमचे आहेत त्याच्यावर जाणार, त्याच्या स्टेटसवर नाही स्वतः ठेवणार असाच टाका. आता तर ते त्यांच्या गावात एकाने चांगली बातमी गेली का आमचंच टाकते. तुमचं जर नीतिमत्ता नियत चांगली असती तर तुम्ही आज करगणी गटातून झेडपी सदस्य झाला असता. मग असा 8 दिवसात येऊन पाडून गेल्यावर कळलं नाही का गेलं ना. चुका येते ना तुमच्या. तुम्ही व्यवस्था असता तर जनता तुमच्या मागे राहिली असती. निवडणुकीमध्ये पराभव झाला त्या पराभवाला मला जो त्रास दिला त्याला जनतेने दिलेला कौल आहे. आणि अजून मी तुम्हाला सांगतो त्यानं मार्केट कमिटीत मी एकटा मालक नाही, 18 संचालक आहेत. मी जेवढा तिथं जबाबदार तेवढा ती बी जबाबदार. बरं तुम्ही कुठल्याही विषयी मिटिंगला येतो ठराव असतो. काय तुम्हाला न विचारलं ठराव होत नाही. ज्या काय रकमा हे असतील तुमच्या सह्या येते त्याच्यावर. तुम्ही का झोपीत सह्या करताय का? बहुमत जरी शिवसेनेचं असलं तरी त्याचा विरोध करायला, विरोध दर्शवायला तुम्हाला कोण अडवत नाही. तिथे विरोध दर्शवला जातो. तुमचं काय असतील ते तुम्हाला विरोध दर्शवता येते ना. असं बिल काढत नाही. जी काय आहे ती ऑडिटला निघणार आहे. जी रोकड त्यांची जी होती रोकड त्या मुलांनी भरल्यानंतर जी मीटरचा तेवढा विषय राहिला. आणि जी काय विषय आहे त्या मुलांनी स्वतःच्या स्टॅम्पवर लिहून दिले पोलीस स्टेशनला. ती काय आमच्यावर लिहून दिलं नाही, पोलीस स्टेशनला लिहून दिली. मुलांना तुम्ही बोर्ड करून सांगितलं तुम्ही लिहून द्या बाकी आम्ही बघतो. आणि आपण माझं मत आहे लिहून द्यायचं हे आम्हाला दिलं नाही तुम्ही. बोर्ड बोलून जर लिहून द्या. बरं आता ही तक्रार दिली 16/5/2025. आज दिनांक आज तारीख किती आपली 27/2 आहे. मी इतक्या दिवस तुम्ही काय विरोध केला नाही, का बोलला नाही तुम्ही लोकांना. आणि काम चांगलं करत गेलं का सगळं चांगलं होत असते. समजा आम्ही जर काय चुकीच केलं तर आम्हाला सुद्धा शिक्षा होणार. आमच्या रक्तात नाही, आमच्या संस्कार नाहीत ती. आम्हाला 1 रुपयाही चुकीचा चालत नाही. दुसरी गंभीर बाब आहे की आता त्यांनी आरोप केला की 1500 रुपयांनी जी चुकी सांगितला. आणि तुम्ही असं सांगितलं की सर्व सदस्यांचं तिथं पर्याय द्या. 1500 रुपये जीसीबी जी म्हणताय तुम्ही, जी ओरिजिनल पावती असती पावती आहे का तसं? त्याच्यावर सभापती सही असते. सभापती विषय काय येतो? सभापती ह्यांना जुमानत नाही. सभापती असं आहे की डोक्यात आलं का त्यांचा कार्यक्रम करेक्ट करतोच. मी ही पहिली वाईट दिली. मी ह्याच्या आधी कधी कोणाला विरोध केला नाही, कुठल्या नेत्याला त्रास दिला नाही. मलाही नेत्याने कुठला त्रास दिला नाही. आणि ही काम चांगलं असल्यामुळे
सर्व नेते मला साथ असते. आणि त्यालाही काही नेत्यांनी सांगितलं होते की विनाकारण चांगलं चाललंय, चांगलं चालू द्या, ह्यात हस्तक्षेप करू नका. ह्यांना जे संचालक रुपाली जे आहेत त्यांना पुन्हा कोणी आहे कोण सांगते त्याला कोणी नेता सांगत नाही. त्यांची मानसिकताच अशी आहे की विरोध केला का स्टंटबाजी केलं का माझं नाव होतंय, माझं पेपरला नाव येतंय, ती बालिश बुद्धी आहे. असं होत नसतंय. आजपर्यंत आम्ही कुठल्याही पेपरला किंवा कोणा टीका टिप्पणी नेते केली का की एखाद्या नेत्या विक्री बोलते, आम्ही असं करत नाही ना. आम्ही सगळा मान सन्मान, नेता विरोधक असला तरी आम्ही पाय धरतोय जाऊन तिथे. आमच्या डोक्यात नाही, वरची वर असते ते, आम्ही कोणाला विरोध करणारातलं नाही. सर्वांच्या म्हणजे लोकांनी ठरवलं की ही गोरगरीब जनतेला, चांगल्या माणसाला त्रास देतोय, ह्याची ह्याला जागा दाखवूया. या पद्धतीने जनतेने जागा दाखवली. मी एकटा काय करू शकत नाही. सगळ्या सदस्यांची त्या बिलावर सह्या येतात तरी सुद्धा त्यांनी म्हटले की त्यांची सह्या आहे. त्या ठरावावर सगळ्या 18 संचालकांच्या सही असते.